महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मोदी आणि शहांकडून जनतेचे आभार। भाजप पहिल्या नंबरचा पक्ष हे पुन्हा अधोरेखित। राज्यात 48% नगरसेवक एकट्या भाजपचे। केवळ विकासावर मतं मागितली। निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचं द्विशतक। भाजप 120, शिंदेंची सेना 57 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 37 जागांवर विजयी। महाविकास आघाडीत काँग्रेस नंबर 1 तर ठाकरेंचं खराब प्रदर्शन। काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। महाविकास आघाडीच्या जागांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त। पालिकेत सुद्धा असंच यश मिळणार। स्थानिक विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा। चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर। 11 पैकी 7 नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा, तर सुधीर मुनगंटीवार यांची स्वपक्षावर टीका। बाहेरच्यांना प्रवेश दिल्यामुळे पराभव झाल्याचाही दावा। पक्ष हा बिनदाराचाच असावा, व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहिलं पाहिजे। मुनगंटीवारांना ताकद कमी पडली असेल तर पालिका निवडणुकीत ती देऊ। मुनगंटीवारांच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य। मतांची विभागणी होऊ न दिल्यास उमेदवारांना निवडून येण्यास सोपं जातं। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती संदर्भात स्थानिक पातळीवर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील। अजित पवारांचं भाष्य। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची लवकरच घोषणा होणार। मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूंचाच महापौर बसणार, संजय राऊतांचा दावा। अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या कोकाटेंची पाठराखण। अपात्र ठरवलेल्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टानं पात्र ठरवल्याची अनेक उदाहरणं आहेत। कोकाटेंची आमदारकी शाबूत राहण्यासंदर्भात अजित पवारांना विश्वास।